नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन आणि सायली हे दोघं तुळजापूरला पोहोचलेले असतात लग्नानिमित्त. तर त्यांच्याच घरी त्या ठिकाणी महिपतसुद्धा असतो. तर आता महिपतला हे पाहून खूप मोठा धक्का बसतो की त्या ठिकाणी अर्जुनसुद्धा आलेला आहे. तर महिपत म्हणतो, मला कधी अशी लपायची गरज पडली नाही आणि आता या अर्जुनमुळे मला लपावं लागतं आहे. मंडळी, ज्या ठिकाणी आता अर्जुन असतो त्याच ठिकाणी महिपतसुद्धा असतो. तर महिपत आता अर्जुनला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तर अर्जुनचं थोडं म्हणजे त्याला असं वाटत असतं की कोणीतरी आहे, या भिंतीच्या मागे कोणीतरी लपलेलं आहे आणि आपल्याला वार करत आहे, वार करणार आहे असं त्याला वाटत असतं. पण तरीसुद्धा तो हळूहळू जातो आणि बघतो तर म्हणजे तोपर्यंत त्याला बोलवायला कोणीतरी येऊन जातं. तर ते आता फंक्शनची तयारी करत असतात. तर आता अर्जुन आणि सायली या दोघांनी छान कपडे घातलेले असतात, फंक्शनसाठी तयार झालेले असतात. तर दोघंही आता छान डान्स करतात. सगळ्यांना आता त्या दोघांची आतुरता असते की दोघं जण डान्स करतील म्हणून. तेव्हा आता अर्जुन सायलीचा हातात हात घेतो आणि तिला खुर्चीवर बसवतो. दोघं जण छान डान्स करतात. दोघांनी छान कपडे परिधान केलेले असतात, खूप छान घातलेले असतात आणि दिसायला खूप सुंदर दिसतात. दोघं जण आता कपल डान्स करतात. तर आजूबाजूचे सगळेजण त्यांच्यावर टाळ्या वाजवत असतात. चांगलाच टाळ्यांचा जल्लोष होत असतो. तर मंडळी, आता अर्जुनलाच कळेल का की या ठिकाणी महिपत लपलेला आहे आणि अर्जुन महिपतला अटक करेल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर आता या ठिकाणी अर्जुन सायलीला फूल देऊन तिचं छान मनापासून आभार मानत असतो. तर मंडळी, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता अर्जुन तुळजापूरला महिपतला कसा पकडतो आणि त्याला कसं हारेवर धरतो, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.